नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी सौ अश्विनी मंदार जोशी कुक विथ अश्विनी या मराठी कुकिंग चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे। तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। त्याचबरोबर कमेंटही करा। आज काहीतरी वेगळा पदार्थ करूया। काल मला मार्केटमध्ये असे मोठे पेरू मिळालेत। ह्या पेरू पासून काय करायचं हे जरा विचार करत होते। घरच्या घरी एखाद्या वेळेस आपण नक्कीच करू शकतो। आज आपण करणार आहोत ग्वावा जेली। त्यासाठी लागणारे साहित्य आहे 2 मोठ्या आकाराचे पेरू, साधारण 750 ग्रॅम आहेत, 2 मोठे कप साखर, खाण्याचा कलर, चिमूटभर मीठ, 1 लिंबाचा रस। चला तर मग सुरू करूया। इथे मी 2 वाट्या साखर घेतलीये, पण जेवढा आपला पेरूचा पल्प होणार आहे तेवढाच मोजून आपल्याला साखर घ्यायची, त्यामुळे साखरेचं प्रमाण आता तरी वरखाली होऊ शकतं। पेरू स्वच्छ धुवून घेतलाय, आता आपण तो कट करून घेऊया। गुलाबी पेरू आहे आतून, आपल्याला फोडी करून घ्यायच्या। पेरू एकदम पिकलेला सुद्धा नको आणि एकदम कच्चा सुद्धा नकोय, मीडियम राईप पेरू घ्यायचा। साधारण कापताना कळतो आपल्याला, स्मूथली कापून होत असेल तर तो अर्धा पिकलेला आहे। अशा प्रकारे आपले दोन्ही पेरू चिरून झालेले आहेत। कुकरमध्ये 1 ते 1.5 वाटी पाणी घालायचं आणि गॅस चालू करायचा। पेरूच्या पातेल्यात पाणी घालायचे नाहीये, आपण अशाच 2 शिट्ट्या करून घ्यायच्या। दोन शिट्ट्या झाल्यात, गॅस आपण बंद करूया। कुकर थंड झालाय, आपण उघडून बघूया। असं शिजून झाला पाहिजे। थोडा थोडा पेरू करून आपण आता मिक्सी जार मध्ये काढून घेऊया आणि हे बारीक करूया। पल्स मोड वरती थोडं थोडं थांबून थांबून वाटून घेऊया। असा आपला पेरू वाटून झालाय, आता आपण हे स्ट्रेन करून घेऊया। हे 1 चमचा पल्प आपला काही गाळून होत नाही। आता हे शिजलेल्या पेरू पासून आपल्याला हा प्युअर पल्प मिळाला आहे। आता आपण हा मोजून घेऊया। एक कप, 2 कप, साधारण हे 3 कपच्या आसपास आहे, 2.25 कप म्हणू शकतो आपण। गॅस चालू करून घेऊया, स्लो ठेवायचा गॅस आणि आपलं हे पल्प जो आहे तो टाळ करायचा। जेवढा पल्प आहे तेवढीच आपल्याला साखर घ्यायची। 2.25 कप आपण साखर ऍड केली आहे। मंद आचेवरती आपण ढवळून घेऊया। आता हे जोपर्यंत घट्ट होत नाही आणि कढईपासून साईड सोडत नाही तोपर्यंत आपल्याला हे परतत राहायचं। हाय टू मीडियम फ्लेम वरती साखर वितळेपर्यंत आपण आता हे मिक्स करून घेऊया। त्याचबरोबर आपण याच्यामध्ये सेट करायचंय, या ट्रेला आपण तुपाने ग्रीस करून घेऊया।
5 ते 7 मिनिटांमध्ये उकळी यायला सुरुवात होईल. बी केअरफुल, हे बाहेर उडतं, त्यामुळे भांड मोठंच घ्या. पल्प थोडा कमी असेल चालेल, पण भांड त्याचं थोडंसं मोठंच घ्या, म्हणजे हे बाहेर उडून आपल्याला चटका बसणार नाही. 7 ते 8 मिनिटांनंतर उकळी यायला सुरुवात झाली की गॅस स्लो करून घ्यायचा आहे. लो टू मीडियम वरती आता हे आपल्याला पूर्ण साइड्स सोडेपर्यंत शिजवून घ्यायचं. 10 मिनिटं होत आली आहेत. त्याचा कलर थोडा चेंज झालेला आहे. आपल्याला ढवळत राहून 10 ते 15 मिनिटं झालेली आहेत. आता आपण याच्यामध्ये 1 लिंबाचा रस ऍड करूया, म्हणजे ह्यातली साखर जी आहे ती क्रिस्टलाइज होणार नाही. थोडंसं चिमूटभर मीठ ऍड करूया. 5 मिनिटापूर्वी आपण लिंबाचा रस आणि मीठ थोडंसं ऍड केलंय. आता आपण याच्यामध्ये खाण्याचा रंग ऍड करूया. माझ्याकडे हा केशर येल्लो कलर आहे, तो मी थोडा ऍड करते. तुमच्याकडे जो कलर असेल तो ऍड करा. शक्यतो रेडिश कलर पाहिजे आपल्याला, किंवा ऑरेंज रेड असा कलर सुद्धा चालेल. आणि छान मिक्स करून घेऊया. अजून आपल्याला 10 मिनिटं हे शिजवायला लागणार आहे. एकदा का ह्याने कढईची साईड सोडल्या की आपण पाण्यात घालून चेक करायचं. अर्धा पातेला पल्प होता पेरूचा. आपण त्याला इतकं आटवायचं आहे की त्याची क्वांटिटी निम्मी करायची आहे. अजून ते घट्ट झालेलं नाहीये. अशी ड्रिपिंग कन्सिस्टन्सी आलेली आहे. ड्रिप होते पण ते पूर्ण थांबत नाहीये. आपण पाण्यात घेऊन जरा चेक करूया. नाही, अजून हे पाण्यात विरघळते. जरा गॅस फास्ट केलाय. ह्यात आपण 1 चमचा बटर मिक्स करूया. मग अशी मी साहित्यात सांगायचं राहिलं, म्हणजे त्याला एक छान ग्लेज येईल. आणखीन 5 मिनिटांनी हे थिक व्हायला सुरुवात झालेलं आहे. परत एकदा चेक करूया आपण. हा असा गोळा झाला पाहिजे. काढून घेतलं की आपण ह्याच्यामध्ये सेट करूया. हे असं एक सेट करून घेतलेलं आहे मी, आणि एक एक्स्ट्रा झालं म्हणून मी एक छोट्या गोल ताटामध्ये सुद्धा सेट केलेलं आहे. आता 1 तासभर वाट बघायची. पंख्याखाली हे सुकवायचं किंवा असंच ठेवलं तरी चालेल. आणि नंतर आपण याचे कट करून वड्या करून घेऊया. असं काढून बघूया. थोडे अजून सेट व्हायला हवेत. वडी पडते. फायनली आपली पेरूची जेली तयार आहे. गुआवा कॅन्डी असं सुद्धा म्हणू शकतो आपण. अशा प्रकारच्या थिक वड्या निघतात. फ्रीज मध्ये आरामात आपण 1 ते 1.5 महिना स्टोअर करू शकतो.